हॅलो स्टुडंट्स, आज भरपूर दिवसानंतर यूट्यूबला व्हिडिओ प्रोव्हाइड करतोय. त्याचं कारणही तसंच आहे, कारण ह्या व्हिडिओमध्ये मी काही शॉकिंग गोष्टी तुमच्यासोबत डिस्कस करतोय. त्यामुळे विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल द एज्युकेटर्स, ऑल द टीचर्स, ऑल द यूट्यूबर्स की जे मुलांसाठी या शेवटच्या क्षणामध्ये ऑनलाईन कंटेंट प्रोव्हाइड करतायत, मुलांची बोर्ड एक्झाम चांगली जावी यासाठी मदत करतायत आणि त्यांना गाईड पण करतायत. पण कुठेतरी मला असं जाणवलं की गाईड करता करता बऱ्याच वेळेस मुलं ही मिसगाईड पण होत आहेत. राईट? आता होतं काय माहिती का, या शेवटच्या दिवसांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला चांगले स्कोर आणायचे एक्झाममध्ये, त्यासाठी तो यूट्यूबकडे अट्रॅक्ट होतोय. बरोबर ना? त्याने वर्षभर ऑफलाईन क्लासेस केलेले असतात किंवा काही ऑनलाईन क्लासेस केलेले असतात, तरी तो शेवटच्या क्षणाला या यूट्यूबकडे अट्रॅक्ट का होतोय? त्याचं कारण आहे, यूट्यूब जेव्हा आपण ओपन करतो तेव्हा आपल्यासमोर खूप सारे थंबनेल्स येतात आणि त्या थंबनेलमध्ये जी लिहिलेली इन्फॉर्मेशन असते ना, ती कुठेतरी त्याला अट्रॅक्ट करते. आता ती इन्फॉर्मेशन काय असू शकते? काही पण असू शकते, की इतक्या दिवसामध्ये तुम्ही इतका स्कोर आणू शकता किंवा इतक्या दिवसामध्ये तुम्ही या सब्जेक्टची तयारी इतक्या फास्ट करू शकतात. आता ऑब्व्हियसली जेव्हा असं कधी आपल्या डोळ्यासमोर येतं तेव्हा आपल्यालाही वाटतं की बाबा खरंच असं होऊ शकतं का, आणि मग आपण त्या व्हिडिओला क्लिक करतो. मग तो विद्यार्थी पूर्ण तो व्हिडिओ बघतो. 8 मिनिटाचा असेल, 10 मिनिटाचा असेल, 12 मिनिटाचा असेल, आणि तो बघितल्यानंतर त्याला हे जाणवतं की बाबा हे तर सगळं मलाच करावं लागणार आहे, यांनी फक्त मला काय एक आउटलाईन दिलेली आहे. राईट? सो मी सर्व विद्यार्थ्यांना अगोदर ही गोष्ट क्लिअर करू इच्छितो, बाळांनो, जर असं 2 दिवसामध्ये आणि 3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये जर तुमचे स्कोर येऊ शकत असते तर मुलांनी वर्षभर अभ्यास केलाच नसता. कारण आपल्या व्हिडिओचं थंबनेलच ते आय ओपनिंग व्हिडिओ. सगळ्यात पहिले तुम्ही अशा टाईपचे जे व्हिडिओज आहेत ना, हे फक्त एक सपोर्ट म्हणून बघा. फायनली जे काही करायचं आहे ना, ते तुम्हाला करायचं आहे. राईट? आता ह्या ठिकाणी होतं काय की तो मुलगा तो व्हिडिओ बघतो, तो व्हिडिओ बघून झाला का परत समोर दुसरा एक व्हिडिओ सजेशन मध्ये आलेला असतो, तो पण बघतो. असं करत करत तो त्याच्या आयुष्यातले शेवटच्या दिवसांमधले 30 मिनिटं, 40 मिनिटं, 2 तास वाया घालवतो. राईट? हा तर पहिला पॉईंट झाला की जिथे तुम्हाला मिळणारं कंटेंट हे इतक्या शॉर्ट स्वरूपाचं असतं की त्या शॉर्ट स्वरूपाच्या कंटेंटमध्ये तुम्ही तुमची एक्झाम नाही क्रॅक करू शकत. आणि मी सांगितलं त्याप्रमाणे जर असं असतं तर मला असं वाटतं की वर्षभर अभ्यास करायची गरजच नव्हती ना. शेवटच्या आठवड्याभरामध्ये अभ्यास करून आपण प्रत्येक सब्जेक्टमध्ये चांगले स्कोर आणू शकलो असतो. राईट? दुसरा एक पॉईंट याच्यामध्ये असा आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं की कोणीतरी गॉडफादर माझ्या समोर येईल, जो स्क्रीनमध्ये उभा आहे आणि तो मला गाईड करेल आणि मग माझी सगळी तयारी एकदम व्यवस्थित करून घेईल. बाळांनो, कुठल्याही शिक्षक हा मॅजिशियन नाहीये किंवा देव पण नाहीये की तो तुमच्या समोर अशा पद्धतीने उभा राहील आणि तुम्हाला काहीतरी शिकवेल आणि तेच परीक्षेला येईल. अजिबात नाही, असं होणार पण नाहीये. तुम्हाला तो फक्त आणि फक्त एक डायरेक्शन दाखवणार आहे. जे काही करायचं आहे ना, तेच तुम्हाला एका ठिकाणी बसून करायचं आहे. बाळांनो, टेक्नॉलॉजी आली, टेक्नॉलॉजी ही सपोर्टसाठी आली आहे. टेक्नॉलॉजी तुमचे जे एफर्ट्स आहेत, तुमचा जो स्टडी आहे त्याला रिप्लेस नाही करू शकत, ती तुम्हाला फक्त सपोर्ट करणार आहे. सो मला असं वाटतं कुठेतरी बरेच विद्यार्थी या गोष्टी विसरतायत आणि मिसगाईड होत आहेत. राईट? आणि आपला जो व्हॅल्युएबल टाइम आहे तो कुठेतरी त्यांच्या हातातून सरकतोय. त्याच्यामुळे व्हिडिओ बघताना 1.5x च्या स्पीडने बघा, कारण तुमच्या वेळेची मला किंमत आहे. राईट? सुरुवात करूया. एकदा जरा बघून घ्या, म्हणजे तुमचे बरेच कन्सेप्ट क्लिअर होतील, तुम्हाला क्लॅरिटी येईल. ओके, आपण सुरुवात करूया पहिल्या गोष्टीपासून की बाबांनो, बऱ्याच वेळेस काय होतंय की मुलांना जे कंटेंट मिळतंय ना, आता तुम्ही जर बघितलं ना तर युट्यूबवरती भरपूर जर तुम्ही व्हिडिओज बघितले, त्याच्यात माझे सुद्धा व्हिडिओज भरपूर आहे. मी काय असा स्वतःला धुतला तांदूळ म्हणणार नाही, पण मी तुम्हाला सांगतो ना, मी तुम्हाला समजावून सांगतो की डिफरन्स काय. तर याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं ना तर बऱ्याच वेळेस खूप सारे एज्युकेटर्स जे आहेत ते 1 शॉट व्हिडिओज बनवत आहेत. राईट? आता ते चुकीचे आहे का? अजिबात नाही. रिव्हिजनसाठी ते एकदम मस्त असतात. पण प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, 1 शॉटमध्ये तुम्हाला पूर्ण चॅप्टर, ज्याला शिकवायला कदाचित 8 तास 10 तास लागू शकतात, तो चॅप्टर तुम्हाला हार्डली 1.5 तासात 2 तासात संपवून दिलेला असतो. म्हणजे हे असं नाही झालं का की एक मूवी आहे 3 तासाची आणि त्या 3 तासाच्या मूवीचं ट्रेलर बनवलेलं आहे 5 मिनिटाचं आणि ते तुम्ही बघून तुम्ही आयडिया लावली की मूवी काय असू शकते. आता मला सांगा, ट्रेलर आणि मूवी फरक असतो ना? जर ट्रेलर मधून सगळं काही मिळालं असतं तर लोकांनी ट्रेलरच बघितलं असतं, मूवी बघायला गेलेच नसते. कुठेतरी हेच घडतंय तुमच्यासोबत जेव्हा तुम्ही एखादा 1 शॉट व्हिडिओ बघता. राईट? तर तुम्हाला काय वाटतं की बाबा मी 1 शॉट व्हिडिओ बघितला, आता माझ्या चॅप्टरची तयारी पूर्ण झाली. नाही बाळांनो, तुम्ही या वर्षीचे मागच्या वर्षीचे बोर्डचे क्वेश्चन पेपर्स बघा. क्वेश्चन्स बोर्डाने एकदम वेगळ्या पद्धतीने विचारलेले. राईट? मी पण ते समजावून सांगितलंय. स्मार्ट स्टडी प्लॅन हा तुम्हाला समजावून सांगितलेला आहे. राईट? त्याच्यामध्ये क्वेश्चन्स बघा तुम्ही बाळांनो. शॉर्ट व्हिडिओ बघून तुम्ही तुमची बोर्ड एक्झाममध्ये चांगल्या पद्धतीने स्कोर नाही आणू शकत. त्यासाठी तुम्हाला डिटेलिंग हे करावंच लागणार आहे. सो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त प्रॉब्लेम्स नाही सांगत, त्याचे सोल्युशन्स पण सांगणार आहे. राईट? तर सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला जे कंटेंट मिळतंय ना ते फार शॉर्ट मिळतंय आणि ते पुरेसं नाही आहे तुमची बोर्ड एक्झाम व्यवस्थितपणे क्रॅक करण्यासाठी, हे मला जाणवतंय. दुसरी गोष्ट, सहमत असाल ना
सहमत असाल तर तुमचं जे काही मत आहे ना ते कंटेंटमध्ये टाका, मला कमेंटमध्ये टाका, राईट, की बाबा सर हां ह्या गोष्टीची आम्ही सहमत आहोत किंवा माझं पण हेच मत आहे. दुसरं, आणि हे भरपूर मुलांचे अनुभव आहेत. मी तुम्हाला एक केस स्टडी पण सांगणार आहे, मागच्या वर्षी माझ्या ऑफलाईन क्लासच्या एका विद्यार्थ्यासोबत घडलेली केस स्टडी मी तुम्हाला सांगणार आहे. दुसरी गोष्ट जी आपण आता इथे डिस्कस करतोय दॅट इज व्हॉट, फिलिंग ऑफ स्टडी. जेव्हा तुम्ही एखादा व्हिडिओ बघता, उदाहरणार्थ आता मी सुद्धा त्याच्यावर भरपूर व्हिडिओज बनवलेले, म्हणजे मी रिव्हिजनचे व्हिडिओज बनवलेले आहेत, प्रॉपर काय म्हणूया आपण जे टॉपिक वाईज व्हिडिओ असतात ते सुद्धा मी बनवलेले आहेत, आणि काही वन शॉट व्हिडिओ पण बनवले. जेव्हा तुम्ही एखादा व्हिडिओ बघता, फॉर एक्झाम्पल रिव्हिजनचा व्हिडिओ बघितला, रिव्हिजन ऑन रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल हा चॅप्टर आहे, तुम्ही त्याचा एक व्हिडिओ बघितला, ऑब्व्हियसली रिव्हिजन आहे ती, त्याच्यामध्ये डिटेल तर काही शिकवलेलं नाहीये, 1.5 तास 2 तास 3 तास, ठीक आहे. आता सिंपल गोष्ट आहे की आता ही रिव्हिजन झाली कशी आहे, बरोबर आहे ना. सो रिव्हिजन कधी येते, जेव्हा तुम्ही अगोदर रीड केलेला असेल तर रिव्हिजनचा विषय येतो ना. तुम्ही जर अगोदर रीडच नाही केलं, तुम्ही डायरेक्टली रिव्हिजनचा व्हिडिओ बघत असाल तर त्यात होईल काय की तो व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर तुम्हाला अशी फिलिंग येते की बाबा माझा या चॅप्टरचा स्टडी झालेला आहे. बानो तुम्ही इथे चूक काय करता माहिती का, तुम्ही फक्त तो व्हिडिओ कन्झ्युम केलाय, फक्त बघितलाय. एवढंच करा की त्या व्हिडिओच्या नंतर तुम्ही एक 10 क्वेश्चन्स घ्या त्या चॅप्टरचे आणि लिहून बघा जमतायत का. तुम्हाला जर जमले ना बाबांनो, तर मी म्हणेल तुम्ही जी म्हणाल ती पैंज मी स्वीकारायला तयार आहे. जमणारच नाही अजिबात, कारण तुम्ही फक्त तो कन्सेप्ट समजून घेतला बाळांनो, राईट. त्याच्यानंतर पुढची स्टेप काय असते तर तो तुम्हाला एका ठिकाणी बसावं लागेल, तो टॉपिक पूर्ण प्रिपेअर करावा लागेल आणि त्याची पुन्हा तुमच्या स्वतःच्या लेवलवरती रिव्हिजन करावी लागेल, तेव्हा जाऊन तो तुमचं टॉपिक फायनल होणार आहे आणि मग तुम्हाला ते 10 क्वेश्चन्स लिहिता येतील, राईट. बऱ्याच मुलांची मिस्टेक ही होते आहे की त्यांनी एखादा रिव्हिजनचा व्हिडिओ बघितला की त्यांना असं वाटतं की हा चॅप्टर माझा झालेला नाहीये, तो तू फक्त बघितलायस, तो तुला अजून प्रिपेअर करायचा आहे तुझ्या लेवलला. तो एज्युकेटरच्या लेवलला झाला, तर तू फक्त समजून घेतला, आता तुला तुझ्या लेवलला तो प्रिपेअर करायचा आहे. सो कुठेतरी तुम्ही चुकता आहात, कारण तुम्हाला ती एक फॉल्स फिलिंग येते आहे स्टडीची, राईट. थर्ड थिंग, केस स्टडी जी माझ्या स्टुडंटची. मागच्या वर्षी माझा एक स्टुडंट होता, त्याने फिजिक्सचा अभ्यास केलेला नव्हता, वर्षभर केलेला नव्हता. म्हणजे केला असेल तर कसा केला असेल, थोडाफार. ऑब्व्हियसली आता असे विद्यार्थी जे असतात यांची संख्या भरपूर आहे, ओके. तर हे विद्यार्थी काय करतात, मग युट्यूब ओपन करतात, मग समोर थंबनेल्स आलेले असतात, खूप साऱ्या सब्जेक्टचे असतात, राईट. फिजिक्सचे असतात, केमचे असतात, मॅथचे असतात, बायोचे असतात. मग ते कुठला तरी एखादा व्हिडिओ बघतात. मग त्या मुलाला मिळाले असे खूप सारे व्हिडिओज मिळाले, मग तो बघत होता. मग त्याने ते रात्रभर बघितले, म्हणजे हाईट बघा तुम्ही जरा, त्याने ते रात्रभर बघितले. एक चॅप्टर झाला का, दुसरा झाला का, तिसरा, ठीक आहे. आणि ते बघितल्यानंतर सकाळी जेव्हा तो उठला तेव्हा त्याला असं वाटलं की आता मी बऱ्यापैकी बघून झालंय, आता मला पेपरला जमणार आहे, राईट. जेव्हा तो पेपरला गेला तो बऱ्यापैकी तो ब्लँक होता, आणि हाईट सांगतो तो पेपरला अक्षरशः 15 ते 20 मिनिटं झोपी पण गेला होता, म्हणजे त्याला झोप बी लागून गेली होती. म्हणजे इथपर्यंत मुलं त्याच्या आहारी जातात. तर कुठेतरी तुम्हाला ती लाईन सापडली पाहिजे की बाबांनो, हे जे आपल्याला कंटेंट मिळतंय ना ऑनलाईन, हे फक्त सपोर्टिव्ह कंटेंट आहे, जे काही करायचं ते तुम्हाला करायचंय, राईट. मग त्याच्यावर सोल्युशन्स काय आहेत, तर ते सोल्युशन्स मी तुम्हाला सांगणार आहे. आणि बाळांनो, तुम्ही ही लाईन नेहमी ऐकली असेल की देअर इज नो शॉर्टकट फॉर सक्सेस. एकदम खरं आहे. जर 3 आणि 4 दिवसात तुम्ही जर 50 मार्क, 60 मार्क, 70 मार्क जर मिळवू शकत होते तर वर्षभर अभ्यास करायची गरजच नव्हती ना. अभ्यास करताना लॉंग टर्म विचार करा. बोर्ड एक्झाम झाल्यानंतर MST CET तुम्ही देणार आहात. मला माहिती आहे थोडासा वेळ जाणार आहे तुमचा, राईट. या शेवटच्या क्षणामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी फार गरज आहे कमी वेळात अभ्यास करण्याची. सो तुम्हाला काही गोष्टी मी क्लिअर करतो, याच्यात तुमचा थोडा वेळ जाईल, ओके. पण मला असं वाटतं हे जे प्लॅनिंग असेल हे तुम्हाला त्या ठिकाणी बोर्ड एक्झामला फार फायद्याचं ठरेल. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही काय करू शकता माहिती आहे का, तुमचा जो पूर्ण सिलेबस आहे, मग तो कुठल्याही विषयाचा असो, फिजिक्स, केम, मॅथ, बायो, त्याला पहिले डिवाइड करा 60 आणि 40 मध्ये, राईट. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी फिजिक्सचं एक्झाम्पल देतो. सपोज फिजिक्सला तुम्हाला 16 चॅप्टर्स आहेत, तर या 16 चॅप्टर्स पैकी बाळांनो 10 चॅप्टर हे तुमचे 60% मध्ये येतील, 6 चॅप्टर 40% मध्ये येतील. हे 10 चॅप्टर आहे ना, कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला एकदम परफेक्ट करायचे आहेत, एकदम परफेक्ट करायचे. आता काही जण म्हणते सर याला वेळ जाईल, हो, चांगल्या गोष्टी घडायला वेळ लागतोच, है ना, राईट. सो परफेक्ट स्टडी तुम्हाला करायचा आहे या 10 चॅप्टरचा. म्हणजे या 10 चॅप्टर मधून कोणताही क्वेश्चन आला ना तर तुम्हाला तो लिहिता आला पाहिजे. आणि प्रयत्न करा की हे 10 चॅप्टर तुम्ही जे निवडणार आहात हे चॅप्टर्स तुमचे हाय वेटेज वाले टॉपिक्स असायला पाहिजे, ठीक आहे. आता या 10 चॅप्टरसाठी तुम्ही हे करू शकता की ऑनलाईनला जे काही एज्युकेटर्स आहेत, ज्यांनी कोणी याच्यावरती व्हिडिओज बनवलेले आहेत, व्यवस्थित व्हिडिओज बनवलेले आहेत, ते तुम्ही फास्ट बघू शकता ना. 1.5x ने बघा, 2x ने बघा, काही हरकत नाही. रिव्हिजन व्हिडिओज नाही म्हणत आहे मी तुम्हाला डिटेल व्हिडिओज म्हणतोय की त्या चॅप्टरवरचे जे काही असतील ते प्रॉपरली बघा. हे 10 चॅप्टर तो व्हिडिओ बघून झाला तुमचा, स्वतःच्या लेवलला तो परत प्रिपेअर करा, त्याचे चॅप्टर्स परत प्रिपेअर करा. असं तर होणार नाही की 10चे 10 चॅप्टर तुम्ही पूर्ण ब्लँक आहे. तुम्ही आधी तर काहीतरी वाचलेलं आहे ना, सो ते करा. तर तुम्ही हे जेव्हा कराल ना बाळा, तेव्हा काय होईल माहिती का, तुमचे 10 चॅप्टर्स परफेक्ट होतील. म्हणजे त्याच्यावरती कोणताही क्वेश्चन बोर्डाने विचार तुम्हाला तो लिहिता येणार आहे.
व्हॉट अबाउट दिस रिमेनिंग 6 चॅप्टर. या 6 चॅप्टर्समध्ये तुम्ही काय करायचं आहे माहिती का, या 6 चॅप्टर्सचं बाळांनो तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पहिले बघून घ्यायचे. ओके, की मागच्या वर्षी काय काय येऊन गेलेले आहे, मागच्या 4 क्वेश्चन पेपर्समध्ये काय काय येऊन गेलेलं, राईट. ते तुम्ही जर एकदा बघितलं की तुमचं काय होईल की ह्या चॅप्टर्समध्ये तुम्ही पूर्णच्या पूर्ण त्यांना सोडून नाही दिलं, तुम्ही त्याचे फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स केले आणि हे 10 चॅप्टर्स परफेक्ट केले. तर या बेसिसवर तुम्ही ना एक रिस्क घेतली, पण ती रिस्क कशी कॅल्क्युलेटेड आहे, बरोबर आहे ना. हे कैक पटीने बेटर आहे बाळांनो फक्त आणि फक्त चॅप्टरचा वन शॉट बघायचा किंवा फक्त आणि फक्त चॅप्टरची रिव्हिजन करायची. याच्यापेक्षा हे कैक पटीने बेटर आहे. मी पुन्हा एकदा क्लिअर करतो की 10 चॅप्टर्स सिलेक्ट करा, त्याचे व्यवस्थितपणे डिटेलवाले व्हिडिओज बघा ज्याच्यामध्ये प्रॉपर तुम्हाला कन्सेप्ट शिकवलेले आहेत. फास्ट बघा वाटलं असतं, आणि त्यात मला माहिती आहे की तुम्हाला पूर्ण चॅप्टर बघायची गरज नाहीये. तुम्हाला सिलेक्टेड जे टॉपिक्स येत नाही ते व्यवस्थितपणे बघायचे. एका चॅप्टरमध्ये समजा 10 टॉपिक्स आहे, 10 पैकी तुम्हाला 3 येतात, 7च बघायचे. त्याच्यात वेळ कमी जाईल तुमचा, आणि फास्ट बघा म्हणजे वेळ कमी लागेल अजून. त्याच्यानंतर स्वतःच्या लेवलला त्याला प्रिपेअर करा. 10 चॅप्टर एकदम परफेक्ट करा, याच्यात वेळ जाणार आहे, मी परत एकदा सांगतोय, बट हे फुलप्रूफ काम आहे. हे तुम्हाला पेपरला त्या ठिकाणी हेल्पच करणार आहे. तुम्हाला फॉल्स फिलिंग नाही येणार की तुमचा अभ्यास झालाय, तुम्हाला ऍक्च्युअल फिलिंग येईल की खरंच तुमचा अभ्यास झालाय. त्याच्यानंतर उरलेल्या 6 चॅप्टरचा स्टडी करा. या 6 चॅप्टरसाठी तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पहिले करा, आणि मार्केटमध्ये बघा खूप सारे सॅम्पल पेपर्स अवेलेबल आहेत आहे ना. मुलांनी खूप सारे PDFs बनवले आहेत, एकमेकांना शेअर करत राहतात. ओके, सॅम्पल पेपर्स जास्तीत जास्त सॉल्व्ह करा. यात तुम्हाला आलेले क्वेश्चन्स बघा. पेपर्स तुम्ही जेवढे जास्त सॉल्व्ह कराल तुमच्या लेवलवरती त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे, राईट. सो हे जर तुमचं व्यवस्थित होत असेल तर मला असं वाटतं की कुठेतरी तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. आता तुम्ही जर बायोलॉजीची तयारी करत असाल तर बायोलॉजीसाठी तुम्हाला जर रिव्हिजन लेक्चर्स हवे असतील, ठीक आहे, मी परत एकदा क्लिअर करतो, अगोदर तयारी पूर्ण चॅप्टरची व्यवस्थित करायची आणि नंतर रिव्हिजन बघायची. आता मी जे रिव्हिजन लेक्चर्स घेतलेले आहे ना, मी काही चॅप्टरसाठी रिव्हिजन लेक्चर घेतलेले, पण मी ते एकदम प्रॉपर घेतलेले आहेत. म्हणजे मी पूर्ण टॉपिक्स त्याच्यामध्ये कव्हर अप केलेले, मी त्याला पुरेसा वेळ दिलेला आहे. त्याची लिंक, प्लेलिस्टची लिंक जी आहे, म्हणजे माझ्या यूट्यूबच्या प्लेलिस्टमध्ये मी रिव्हिजन लेक्चर नावाचं एक फोल्डर बनवलं, त्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली. त्याच्यात जा, बायोचे जेवढे पण रिव्हिजन लेक्चर्स आहेत ते तुम्ही बघू शकता. बट पुन्हा एकदा क्लिअर करतो, हे लेक्चर सपोर्ट म्हणून आहेत. ओके, मी बऱ्यापैकी वन शॉट म्हणा किंवा हे फायनल टाइमला जे रिव्हिजन लेक्चर्स असतात याच्या अगेन्स्ट का असतो, याचं कारणच असं आहे की याच्यामध्ये मुलांना प्रॉपर कंटेंट जे असतं ते नाही मिळत. आणि हे फायद्याचं कोणाला ठरतं, ज्याचा अगोदर थोडाफार अभ्यास झालेला आहे, ज्याने अगोदर पूर्ण चॅप्टर्स व्यवस्थितपणे वाचलेले आहे, त्याला हे खूप जास्त फायद्याचं आहे. पण ज्याने काहीच केलेलं नाही आहे, जो शेवटच्या क्षणात अभ्यास करतोय, त्याच्यासाठी कुठेतरी मला असं वाटतं की हे इनजस्टिस केल्यासारखं आहे, त्याला मिसगाईड केल्यासारखं आहे. सो ही क्लॅरिटी मला तुम्हाला द्यायची होती. आय थिंक तुम्हाला बऱ्यापैकी ती आलेली आहे. त्याच्यानंतर मी बायोलॉजीसाठी सुद्धा एक कोर्स घेतला होता. हा जो कोर्स आहे याच्यामध्ये मी सर्व चॅप्टर्स एकदम व्यवस्थितपणे डिटेल कव्हर केलेले आहे. म्हणजे 5-5, 4-4 पार्ट्स मी प्रत्येक चॅप्टरचे बनवले आणि प्रत्येक पॉईंट घेतलेला आहे. सो तुम्हाला जर अजूनही तयारी व्यवस्थित करायची असेल तर मी म्हणेल की इथं हा डेडिकेटेड कोर्स आहे. याची प्राइस मी आता 99 करून टाकली सर्व विद्यार्थ्यांसाठी. तिथे तुम्हाला एक कुपन कोड भेटेल. ओके, ते कुपन असेल ते कुपन अप्लाय करा. ओके, त्या कुपनचं नाव आहे फायनल. ओके, सो या कुपनला तुम्ही जर तिथे अप्लाय केलं तर तुम्हाला हा जो कोर्स ह्या 99 मध्ये भेटेल. यात केलं काय, मी परत एकदा सांगतो की याच्यात मी सर्व चॅप्टर्स एकदम व्यवस्थित शिकवले. तर तुम्ही सगळे बघायची काही गरजच नाहीये. तुम्हाला ज्या चॅप्टर्समध्ये प्रॉब्लेम आहे तेवढेच बघा, आणि ती पुन्हा एकदा सांगतो ते लेक्चर सपोर्ट म्हणून आहेत. डन. शेवटच्या क्षणात का होईना हे माझ्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. इन्स्टॉल करून तुम्ही त्याची तयारी करू शकता. सेकंड, ज्यांना युट्यूबला फ्रीमध्ये बघायची प्लेलिस्टची लिंक पण दिलेली आहे. त्याच्यात काही चॅप्टर्स मी सिलेक्टेड चॅप्टर्स मेन चॅप्टर्स मी कव्हर अप केलेले. कंट्रोल कोऑर्डिनेशन, रेस्पिरेशन सर्क्युलेशन, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल, असे मेन चॅप्टर्स मी त्याच्यात कव्हर केलेले रिव्हिजनमध्ये. इज दॅट क्लिअर टू यू? मग परत एकदा सांगतो की तुम्ही आता जर अशा टाईपचे व्हिडिओज बघत असाल तर सगळ्यात पहिले ते बंद करा, मोबाईल साईडला ठेवा, एका ठिकाणी शांत बसा आणि अभ्यासाला लागा. हेच आजच्या व्हिडिओचं सगळ्यात महत्त्वाचं सार आहे, एक्स्ट्रॅक्ट आहे, राईट. तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही टाकू शकता. बाकी या डिटेल्स माझ्या बाकीच्या प्लॅटफॉर्मच्या आहेत ज्याच्यावर मी माझ्या लिंक्स शेअर करत असतो. ठीक आहे. सो मला जे सांगायचं होतं ते तुम्हाला मी क्लिअर केलं. पुन्हा एकदा रिपीट करतो, देअर इज नो शॉर्टकट फॉर सक्सेस. अभ्यास करा, थोडासा वेळ जाईल तुमचा, पण प्रॉपर करा. डन. चलो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. विश यू ऑल द बेस्ट. हॅव अ गुड डे. टेक केअर. बाय बाय. जय हिंद.